कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीमधल्या आंदोलनाला मुंबईमध्ये देखील मोठा प्रतिसाद मिळतोय आणि ठिकठिकाणी जसं आताच आपण चेंबूरमधली दृश्य बघितली अशाच पद्धतीने विद्यार्थी रस्त्यावरती उतरतायत आणि या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये आज प्रचंड असा पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। आझाद मैदानाच्या परिसराला चक्क एका छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि इथे खबरदारीचा उपाय म्हणून दंगल नियंत्रण पथकासह वॉटर कॅनन देखील तैनात ठेवण्यात आले आहेत। त्यामध्येच आज किसान सभेचा देखील मोर्चा आहे, त्यामुळे वाढीव पोलीस बंदोबस्त दिसून येतोय। एकूणच इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मुंबईमध्ये प्रचंड असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपण सध्या आझाद मैदान परिसरात आहोत। आंदोलन करण्यासाठी ही अधिकृत जागा आहे आणि इथे देखील आंदोलन करण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय की प्रचंड असा पोलीस बंदोबस्त सध्या संपूर्ण आझाद मैदान परिसरात लावण्यात आलेला आहे। पोलिसांची वाढीव कुमक इथे ठेवण्यात आलेली आहे। त्यासोबतच आपण बघतोय की वॉटर कॅनन देखील इकडे आणलेली आहे। दंगल नियंत्रण पथक आहे। ठिकठिकाणी पोलिसांनी याआधीच मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग केलेली आहेत, बॅरिकेडिंग आणून ठेवलेली आहेत। जंतर मंतरमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। मुंबईत देखील अशा प्रकारची आंदोलनं विद्यार्थ्यांकडून आंदोलनं केली जाऊ शकतात, म्हणून आपण बघतोय की पोलिसांनी प्रचंड असा बंदोबस्त सध्या आझाद मैदान परिसरामध्ये ठेवलेला आहे। आज इकडे किसान सभेचा देखील मोर्चा आहे आणि जर आज देखील विद्यार्थी आले, कॉकरोच जनता पार्टीचे समर्थक आले तर मोठं आंदोलन इथे उभं राहू शकतं आणि म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून आपण बघतोय की पोलिसांकडून सर्वतोपरी काळजी इकडे घेण्यात आलेली आहे। प्रचंड असा पोलीस बंदोबस्त इथे तैनात ठेवण्यात आलेला आहे। दंगल नियंत्रण पथक इथे दाखल झालेलं आहे। त्यासोबतच वॉटर कॅनन आहे ती देखील इकडे आणण्यात आलेली आहे। वाढीव कुमक ही पोलिसांची इकडे दाखल झालेली आपल्याला दिसून येते। अद्याप आंदोलनाचा कोणताही कॉल किंवा मेसेज अद्याप पोलिसांपर्यंत पोहोचलेला नाहीये, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून प्रचंड असा बंदोबस्त सध्या आझाद मैदानात आपल्याला दिसून येतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट धर्मेंद्र पांडेसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई।